Good afternoon, student. Last lecture we have discussed the Trademark Act and Patents Act. So these are the important intellectual properties, and today we are going to discuss our next IPR, that is Intellectual Property Rights, about the copyrights, Indian Copyright Act 1957. So with this we start today. The copyright is one of the important IPR, that is intellectual property right. So it is a right to copy. What is mean by copyright? आपण म्हणतो कॉपी करण्याचा. So it is a right to copy and make use of. आता कशाचं बघा. Right to copy and make use of literary. Literary म्हणजे वाङ्मयीन साहित्य. ड्रॅमॅटिक म्हणजे नाटकं वगैरे. नंतर म्युझिकल. नंतर आर्टिस्टिक वर्क म्हणजे जे कला कौशल्याचे वर्क असतात. सिनेमॅटोग्राफिक फिल्म्स हेही त्यामध्येच येतं. नंतर रेकॉर्ड्स अँड ब्रॉडकास्ट म्हणजे भाषणाचे वगैरे किंवा कशाचे जे रेकॉर्डिंग असतं, गाण्याचे असतात किंवा ब्रॉडकास्टिंग असतं त्याचं म्हणजे आकाशवाणीला, टी व्हीला जे राईट्स दिलेले असतात तर ते दॅट इज ब्रॉडकास्टिंग. तर ह्या सगळ्या गोष्टींचं ॲक्च्युअली कॉपी करणं किंवा त्याचा म्हणजे त्याचं यूज करणं, दिस इज मीन बाय कॉपीराईट. सो आय अगेन रिपीट, इट इज अ राईट टू कॉपी म्हणजे कॉपी करण्याचा. ऑर यूज ऑफ कशाचं बघा. लिटररी म्हणजे आपण ज्याला म्हणतो साहित्य, वाङ्मय. ड्रॅमॅटिक, म्युझिकल, आर्टिस्टिक वर्क्स, सिनेमॅटोग्राफिक फिल्म्स, रेकॉर्ड्स अँड ब्रॉडकास्ट. तर ह्या सगळ्याची कॉपी करणं किंवा त्याचं यूज करणं, अनऑथोराइज यूज करणं, दिस इज इक्विव्हॅलंट टू द कॉपीराईट. सो दिस इज कॉपिंग प्रोसेस, कॉपी करणे. इट इज द प्रोप्रायटरी राईट ऑफ द आर्टिस्ट. मग हा अधिकार कुणाला आहे, एक्सक्लुझिव्ह अधिकार कुणाला आहे हे वापरण्याचा. तर इट इज द प्रोप्रायटरी राईट ऑफ द आर्टिस्ट. म्हणजे समजा आर्टिस्टिक वर्क असेल तर त्याचा जो कारागीर आहे त्याचा राईट आहे हा. नंतर ऑथर म्हणजे कोण, नाटक लिहिलं असेल, कुठले साहित्य लिटररी वर्क असेल तर त्याचा कोण असतो, ऑथर. किंवा क्रिएटर म्हणजे निर्माता, त्यांचे हे प्रोप्रायटरी राईट आहेत. म्हणजे आर्टिस्टिक वर्क असेल तर आर्टिस्ट. नंतर ऑथर म्हणजे काही साहित्य, वाङ्मय हे जे असतील तर ते ऑथर. आणि क्रिएटर म्हणजे निर्माता. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लोकांचे हे प्रोप्रायटरी राईट आहेत, मालकी राईट आहेत. आणि त्याची अनऑथोराइज कॉपी करणं किंवा त्याचा अनऑथोराइज यूज करणं, दिस इज कॉपी. द राईट कम्स इन टू एक्झिस्टन्स. आणि हे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. द राईट कम्स इन टू एक्झिस्टन्स ॲज सून एज द वर्क इज क्रिएटेड. म्हणजे आपण बाकीच्या IPRला काय बघितलं की प्रॉपरली आम्ही ते रजिस्ट्रेशन केलं किंवा हे केलं की मग आमचा राईट सुरू होतो. ह्या जे आर्टिस्टिक, लिटररी या सगळे वर्कचा आमचा कॉपीराईट कधी सुरू होतो, ॲज सून एज वर्क इज क्रिएटेड. ज्या क्षणी ही कलाकृती, वाङ्मय, म्युझिक, सिनेमॅटोग्राफ हे जे ज्या क्षणी आम्ही केलं त्या क्षणी ऑथरचा किंवा आर्टिस्टचा किंवा क्रिएटरचा राईट सुरू होतो, त्या क्षणी सुरू होतं. It has also become possible to protect computer program and software under the present law. आता ह्या कॉपीराईट ॲक्टमध्ये वेळोवेळी अमेंडमेंट होऊन नव्या गोष्टी त्या डेफिनेशनमध्ये यायला लागल्या, इनकॉर्पोरेट केल्या गेल्या. त्यात आता नव्याला कुठल्याला प्रोटेक्शन मिळालं कॉपीराईटचं, तर सॉफ्टवेअर कॉम्प्युटर प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर ह्याला सुद्धा आता ह्या कायद्याखाली प्रोटेक्शन मिळते. म्हणजे त्याची सुद्धा कॉपी जर कोणी अनऑथोराइज केली तर कॉपीराईट ॲक्टचा इन्फ्रिंजमेंट होतं. देन व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द कॉपीराईट. आपण कॉपिंग म्हणजे काय ते बघितलं. आता व्हॉट इज मीन बाय कॉपीराईट. कॉपीराईट मीन्स, आता मला ऑथरला किंवा आर्टिस्टला किंवा क्रिएटरला कॉपीराईट आहे म्हणजे कुठला राईट आहे, तर कॉपीराईट मीन्स द एक्सक्लुझिव्ह राईट ऑफ क्रिएटर. म्हणजे एक्सक्लुझिव्ह म्हणजे युनिक,
तो ऑथर असेल, आर्टिस्ट असेल, क्रिएटर असेल, त्याचं एक्सक्लुझिव्ह राईट आहे त्यांनी केलेल्या या गोष्टीला. In case of the literary, dramatic or musical work, he is a exclusive right and he is a proprietor of its creation. Then आता कशाचा राईट त्याला आहे बघा. कॉपीराईट आहे मला, म्हणजे मी काय काय करू शकतो, म्हणजे एक्सक्लुझिव्हली मी काय काय करू शकतो, तर टू रिप्रोड्यूस द वर्क इन एनी मटेरियल फ्रॉम, म्हणजे रिप्रोडक्शन करायचं असेल त्याचं. म्हणजे आता समजा एखाद्या ऑथरनी नाटक लिहिले, आता त्याच्यावर समजा एखादा पिक्चर काढायचा आहे, तर हे सगळे राईट हे त्याचे आहे. रिप्रोड्यूस वेगळ्या फॉर्ममध्ये करायचं असेल किंवा ट्रान्सलेशन करायचं असेल त्याचं, तरी हे राईट त्या एक्सक्लुझिव्ह हे ऑथरचे आहेत. आणि जर दुसऱ्याला करायचं असेल तर त्यांना विथ परमिशन या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळं एक्सक्लुझिव्ह राईट काय काय बघा कॉपीराईटमध्ये. टू रिप्रोड्यूस द वर्क इन एनी मटेरियल फॉर्म, टू पब्लिश द वर्क किंवा प्रसिद्ध करायचं आहे आमचं वर्क, ते सुद्धा हा राईट कुणाला आहे, क्रिएटरला आहे. नंतर टू परफॉर्म द वर्क इन पब्लिक, म्हणजे आता एखादा समजा नाटकाचा प्रयोग करायचा आहे तर त्या लेखकाची परमिशन लागते. तर कुठलीही गोष्ट पब्लिकमध्ये हे जर करायची असेल तर त्याची परमिशन लागते, अदरवाईज त्याचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे तो क्रिएटरचा. टू प्रोड्यूस, रिप्रोड्यूस, परफॉर्म और पब्लिश एनी ट्रान्सलेशन ऑफ द वर्क. आता आपण बघतो एखादा पिक्चर असेल तो हिंदीत निघाला, तमिळीत निघाला, कन्नडीत निघाला, तर हे ट्रान्सलेटेड किंवा एखादं बुक आहे त्याचं ट्रान्सलेटेड फॉर्म हे करायचं आहे, तरी तो एक्सक्लुझिव्ह राईट इज अ कॉपीराईट. टू मेक एनी सिनेमॅटोग्राफ, फिल्म और अ रेकॉर्ड इन रिस्पेक्ट ऑफ द वर्क. नंतर टू कम्युनिकेट द वर्क बाय रेडिओ डिफ्युजन और बाय लाऊडस्पीकर, म्हणजे पब्लिकमध्ये एखाद्याचं भाषण लावायचं आहे किंवा आकाशवाणीवरनं तो रिप्रोड्यूस करायचा आहे, तर तो सुद्धा अधिकार फक्त हा क्रिएटरचा आहे. हे सगळे कॉपीराईट ॲक्ट्स आहेत. म्हणून कॉपीराईट ॲक्ट राईट्स काय म्हटले जातात, दिस इज अ बंडल ऑफ राईट. हे सगळे राईट्स आहेत, म्हणजे गुच्छच आहे या राईट्सचा. तर नंतर टू मेक एनी ॲडॉप्शन ऑफ वर्क, एखादं ॲडॉप्ट करायचं असेल आपल्याला दुसरं वर्क, म्हणजे त्याच्या याचं कादंबरीचं रूपांतर नाटकात करायचं आहे, नाटकाचं रूपांतर पिक्चरमध्ये करायचं, हा कॉपीराईट आहे. आणि हे सगळे जे राईट्स आहेत ते एक्सक्लुझिव्ह प्रोप्रायटरी राईट ऑफ द क्रिएटर, त्याचे एकट्याचे हे राईट आहेत. आणि जर दुसऱ्यानं हे करायचं असेल तर क्रिएटरची परमिशन घेतल्याशिवाय करता येत नाही. जर अनऑथोराइज्ड यूज केला ह्यातल्या कुठल्याही फॉर्ममध्ये तर तो ऑफेन्स होतो. नंतर टू मेक एनी ॲडॉप्शन ऑफ वर्क, द पर्पज ऑफ दिस ॲक्ट, देन व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट इज टू टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ ऑथर. म्हणजे आम्हाला कुणाचा इंटरेस्ट सेफगार्ड करायचा आहे का हा कायदा आला, तर टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ ऑथर्स, आर्टिस्ट, आर्किटेक्ट्स, कॉम्पोजर म्हणजे म्युझिक कंपोजर्स असतात ना, संगीत दिग्दर्शक म्हणतो ते, आर्किटेक्ट्स, कॉम्पोजर्स, म्युझिक प्रोड्युसर्स, फिल्म प्रोड्युसर्स, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स अँड डिझायनर्स. तर ह्या सगळ्यांचे जे हे एक्सक्लुझिव्ह राईट आहे तो ह्या कॉपीराईट ॲक्टने त्यांना दिलेला आहे. आणि त्यामुळं त्यांचे इंटरेस्ट सेफगार्ड केले जातात. मेन व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह, नाही तर अनऑथोराइज कॉपी करून त्याचं कोणी पैसे करेल, कमर्शियल यूज करेल, तर ह्यासाठी हे मेन प्रोटेक्शन कुणाला दिलेलं आहे, तर क्रिएटरला. तर क्रिएटरला मेन म्हणजे कुणाकुणाला हे प्रोटेक्शन आहे बघा कॉपीराईटचं, तर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू प्रोटेक्ट the interest of the authors, artists, architects, composers, music producers, film producers, computer programmers and designers. They all are the creators. त्यांनी जी कृती केली त्याचे ते क्रिएटर्स आहेत आणि त्यांची जी ही क्रिएशन आहे हे बाय इंटेलेक्ट त्यांनी हे केलेलं आहे. एखादा नाटक लिहितो त्याच्या डोक्यात कल्पना सुचते, एखादा प्रोड्युसर पिक्चर काढतो त्याच्या डोक्यात ही कल्पना सुचते, एखादा म्युझिक डायरेक्टर एखादा म्युझिक कंपोज करतो ही त्याच्या डोक्यात. म्हणून हे सगळे काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहेत त्यांची. अँड द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मस्ट बी प्रोटेक्टेड अँड विथ दिस एम अँड ऑब्जेक्टिव्ह टू सेफगार्ड the interest of the authors, artists, architects, composers, music producers, film producers, computer programmers and designers.
This is the main objective of this act. Now, what are the features of the copyright? What are the features? It is a bundle of rights. आता हे बंडल म्हणजे हा एक राईट आहे का? कॉपीराइट मध्ये कुठले कुठले राईट्स येतात? आता आपण हे जे वर बघितले, टू रिप्रोड्यूस, टू ट्रान्सलेशन, टू इन ट्रान्सफर इन द अदर फॉर्म, हे सगळे जे राईट्स आहेत ते सगळे मिळून कॉपीराइट होतो. म्हणून ह्याला काय म्हणले, व्हॉट इज द मेन फीचर ऑफ द कॉपीराइट? इट इज अ बंडल ऑफ राईट्स, म्हणजे अनेक राईट्स आहेत, इन्क्लूड होतात. ग्रँटिंग प्रोटेक्शन टू द क्रिएटर्स. आता क्रिएटर्समध्ये कोण कोण येतात? ऑथर येतात, म्युझिक कंपोजर येतात, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर येतात, आर्टिस्ट येतात. हे सगळ्यांना क्रिएटर म्हणले. क्रिएटर मीन्स हू क्रिएट्स, ज्यांच्या प्रतिभेतनं, ज्यांच्या इंटेलेक्टमधनं हे सगळ्या गोष्टी साकार झाल्यात, म्हणून दे आर इन जनरल कॉल्ड ॲज क्रिएटर्स. सो दिस राईट प्रिव्हेंट्स अदर फ्रॉम कॉपिंग द वर्क. आणि हा जो कायदा असल्यामुळं काय होतं, कॉपी करता येत नाही दुसऱ्यांना ह्यांच्या, आणि त्यामुळं हे सेफगार्ड राहतो ह्यांना. यांचं जे क्रिएशन आहे, यांच्या ज्या कलाकृती आहेत त्या सेफ राहतात. नंतर कॉपीराइट ओनर हॅज एक्सक्लुझिव्ह राईट फॉर कमर्शियल यूज ऑफ द वर्क. आता त्यांनी समजा पिक्चर आहे, एखादं म्युझिक अल्बम केला आहे, त्याचे एक्सक्लुझिव्ह राईट कोणाला जातात? क्रिएटरला. त्याची कॉपी कुणालाही करता येणार नाही. द राईट इज एक्वायर्ड ॲज सून एज न्यू अँड ओरिजिनल वर्क इज क्रिएटेड. आणि आत्ताच आपण बघितलं, ज्या क्षणी ती कृती निर्माण होईल, जी कलाकृती निर्माण होईल, नाटक निर्माण होईल, सिनेमा निर्माण होईल, कॉम्प्युटर प्रोग्राम निर्माण होईल, एखादं कारिगिरीचं वर्क तयार, ज्या क्षणी ते तयार होईल त्या क्षणी त्याला हा कॉपीराइट मिळतो या क्रिएटरला. द राईट इज ग्रँटेड इन रिस्पेक्ट ऑफ एक्सप्रेशन अँड नॉट इन रिस्पेक्ट ऑफ आयडिया. आता हे सगळ्यात महत्त्वाचं. आता समजा मला असं मी म्हटलं की मला अशी आयडिया आहे की अशा अशा पद्धतीचं नाटक करावं, इट इज नॉट प्रोटेक्टेड बाय कॉपीराइट ॲक्ट. म्हणजे तुमच्या डोक्यात अनेक कल्पना येत असतात, त्या आयडिया ज्या आहेत दॅट आयडियाज आर नॉट प्रोटेक्टेड अंडर दिस ॲक्ट. बऱ्याच कल्पना आपल्याला सुचत असतात पण त्या प्रत्यक्ष कृतीत आलेल्या नसतात. तर ह्या ज्या आयडियाज आहेत दॅट आयडियाज आर नॉट प्रोटेक्टेड अंडर दिस ॲक्ट, बट द एक्सप्रेशन इज प्रोटेक्टेड. म्हणजे जेव्हा आपली ती आयडिया आहे आणि ती मूर्त स्वरूपात येते, म्हणजे माझ्या डोक्यात एखादं नाटक सुचलं तर ते मी नाटक लिहिलं, किंवा आर्टिस्टच्या मनात एखादी कलाकृती निर्माण, ती त्यांनी कलाकृती निर्माण केली, दॅट इज प्रोटेक्टेड. म्हणजे नुसत्या डोक्यात माझ्या कल्पना आल्या, मला एक कविता सुचते, मला एक नाटक सुचते, मला एक कॉम्प्युटर प्रोग्राम सुचते, सो दीज आयडियाज नॉट प्रोटेक्टेड अंडर द कॉपीराइट ॲक्ट, बट द ॲक्च्युअल एक्सप्रेशन, म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष कृतीत तुमची संकल्पना येते, दॅट विल बी प्रोटेक्टेड बाय धिस ॲक्ट. नाव द कॉपीराइट कॅन बी ट्रान्सफर्ड. आता आपण बघितलं जसे इतर प्रॉपर्टीज असतात, म्हणजे आपली लँडेड प्रॉपर्टी आहे, हाऊस प्रॉपर्टी आहे, फार्म आहे, तर त्या आपण काय करतो, त्या प्रॉपर्टी आहे, मग त्या आपण ट्रान्सफर करू शकतो, विकू शकतो, मॉर्गेज करू शकतो, बक्षीसपत्र देऊ शकतो. तसंच ही पण जरी इंटँजिबल प्रॉपर्टी असेल तरी आपण फीचर्स बघितलेले आहेत कॉपीराइटचे. तर ह्या ज्या आहेत, आता म्हणजे समजा माझा नाटकाचा अधिकार आहे, तो मी विकू शकतो प्रकाशकाला, किंवा एखाद्या फिल्मचा अधिकार आहे, तो आम्ही प्रोड्युसर दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो त्याचे कॉपीराइट्स. म्हणजे सो धिस इज अ प्रॉपर्टी, धिस इज माय प्रॉपर्टी, बट धिस इज द outcome of my intellectual efforts. So this is known as intellectual property. And just like other properties, it can be transferred, assigned, bequeathed, or with the grant of the license, it can be transferred to the other persons. So this is my property. Now, important provision of the Copyright Act. What are the important provisions of the Copyright Act? First, about the registration. Registration of the copyright is not compulsory. आता पण आपण ह्याचं बघितलं, ट्रेडमार्क हे इथं कुठंही रजिस्ट्रेशनचं कायद्याप्रमाणे कंपल्शन नाही आहे. पण इवन though the copyright is not registered, the author or creator is protected for his original work. हे this is a very important feature of the copyright. कारण जरी तो आम्ही रजिस्टर केला नाही, आता ट्रेडमार्कला आपण बघितलं, पेटंटला बघितलं,
तिथेही रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे, परंतु तिथं आपल्याला प्रोटेक्शन पण नाही. समजा माझा ट्रेडमार्क दुसऱ्यांनी वापरला आणि तो अनरजिस्टर्ड असेल तर मी प्रूव्ह करू शकत नाही की तो माझा ट्रेडमार्क आहे. पण कॉपीराईटच्या बाबतीत मात्र एक स्पेशल फीचर असं आहे की इथे जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केला नाही तरी यू आर प्रोटेक्टेड. तुमची जी कृती आहे, कलाकृती आहे, इट इज प्रोटेक्टेड दो देर इज नो रजिस्ट्रेशन. द ॲडव्हान्टेज ऑफ कॉपीराईट रजिस्ट्रेशन इज नॅट. पण त्याचा ॲडव्हान्टेज काय, जर तुम्ही रजिस्टर केलं तर त्याचा व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ रजिस्ट्रेशन. दो इट इज नॉट मॅन्डेटरी प्रोव्हिजन अंडर दिस ॲक्ट टू रजिस्टर युअर कॉपी, बट द व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज of copyright registration is that the particular of a work once entered in the register of copyright constitute prima facie evidence. म्हणजे प्रत्येकालाच आपण बघितलं, जर मी रजिस्ट्रेशन केलं आणि जर दुसऱ्यांनी त्याचं कॉपीराईटचं इन्फ्रिंजमेंट केलं किंवा कॉपी केली माझ्या वर्कची, तर मी केस करणार त्याच्या विरुद्ध. क्रिमिनल केस होईल किंवा मी त्याच्याकडनं डॅमेज मागू शकतो. तर म्हणजे सिव्हिल केस पण होऊ शकते, क्रिमिनल केस पण होऊ शकते. त्यावेळी मला माझी केस प्रूव्ह करण्यासाठी एक प्रायमा फेसी एव्हिडन्स मिळतो. व्हॉट इज मीन बाय प्रायमा फेसी, ज्याला कायद्यात म्हणतात सकृत दर्शनी. म्हणजे आता मी प्राथमिकरित्या तर सिद्ध करू शकतो की हा रजिस्टर्ड जे आहे ते माझा कॉपीराईट नाही. तर त्यामुळं एक प्रायमा फेसी आपल्याला एक एव्हिडन्स तयार होतो कोर्टामध्ये आपली केस प्रूव्ह करण्यासाठी. आणि जसं पेटंट, जसं ट्रेडमार्कमध्ये तीच पोझिशन इथं पण आहे. देर आर द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस टू प्रूव्ह माय केस अँड दिस इज अ प्रायमा फेसी एव्हिडन्स टू प्रूव्ह माय केस इन द कोर्ट ऑफ लॉ. सो जर कोणी इन्फ्रिंजमेंट केलं तर मी हे प्रूव्ह करू शकतो, एक प्राथमिक पुरावा होतो. म्हणून रजिस्ट्रेशन करावं. अदरवाईज कायद्याने इट इज नॉट कंपल्सरी टू रजिस्टर युअर कॉपीराईट. नाव but Copyright Amendment Act Register of Copyright constitute prima facie evidence of ownership of the work for registration application. At what is the procedure for the registration? Form number 4 has to be made. जो फॉर्म नंबर 4 असतो तिथे त्या ऑफिसमध्ये मिळतो, तो फॉर्म आपण फिलअप करून द्यायचा. द ॲप्लिकेशन शॅल अकंपनी. आता त्या ॲप्लिकेशन सोबत काय काय जोडायचं रजिस्ट्रेशनच्या, क्लिअर स्पेसिमेन ऑफ कॉपीराईट वर्क. म्हणजे कशाचं कॉपीराईट तुम्हाला आहे त्याचं क्लिअर स्पेसिमेन पाहिजे. म्हणजे नाट्यकृती असेल तर ती नाटकाची प्रत पाहिजे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. नंतर कॉपीराईट नोटीस, कॉपी ऑफ द वर्क टू इन ट्रिप्लिकेट. म्हणजे तीन प्रतीत जोडावं लागतं ते. ट्रिप्लिकेट म्हणजे आपण डुप्लिकेट म्हणजे 2 प्रती, ट्रिप्लिकेट म्हणजे 3 प्रती. पोस्टल सर्टिफिकेट आणि पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजे समजा आपल्याला दुसऱ्याच्या मार्फत करायचं असेल तर त्याला आपली पॉवर ऑफ अटर्नी द्यावी लागते. जर स्वतः करायचं असेल तर पॉवर ऑफ अटर्नीची गरज नाही, पण दुसऱ्यामार्फत जर करायचं असेल तर त्याला आपण अधिकार दिलेले असले पाहिजेत. जर दुसऱ्यामार्फत करायचं असेल तर पॉवर ऑफ अटर्नी. तर हे सगळे डॉक्युमेंट्स या रजिस्ट्रेशनच्या ॲप्लिकेशनसोबत जोडावे लागतात. नंतर ॲप्लिकेबल टू कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. हे सगळ्यात आता हा नवं ह्याच्यात आलं. तर इनिशियली द कॉम्प्युटर प्रोग्राम्स वर नॉट प्रोटेक्टेड अंडर दिस ॲक्ट. आता कॉम्प्युटर सिस्टीम या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळं नव्या डेव्हलपमेंट आहेत, नवी टेक्नॉलॉजी आहे. तर पूर्वीच्या ॲक्टमध्ये हे काही इनकॉर्पोरेट केलेलं नव्हतं. पण जसे हे डेव्हलपमेंट होत गेल्या तसं नवे विषय ह्या ॲक्टखाली प्रोटेक्टेड व्हायला लागले. तसं आता ह्यामध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅम आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअरसुद्धा आता त्यालासुद्धा आता प्रोटेक्शन हे तयार झालं. बट द कॉपीराईट अमेंडमेंट ॲक्ट 1984 म्हणजे तेव्हापासून जसा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर सुरू झाला तसा आता त्याला पण आम्ही ह्या ॲक्टचं प्रोटेक्शन दिलं. कारण मुळात हा ॲक्ट जो आहे तर हा ॲक्ट पास झाला तेव्हा तर हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापरच नव्हता, त्यामुळे ते ह्याच्याखाली प्रोटेक्टेड नव्हतं. पण जसे असे नव्या या इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमं यायला लागली तसं त्यालाही प्रोटेक्शनची गरज लागली कायदेशीर. त्यामुळं या ॲक्टखाली आता अमेंडमेंट करून 84ला अमेंडमेंट झाली अँड एनलार्ज द डेफिनेशन ऑफ लिटररी वर्क. आता वाङ्मय हे आपण बघतो ई पेपर वाचतो, ई बुक्स असतात, तर त्याला पण म्हणजे ते आता लिटररी वर्कमध्येच येतं. फॉर्मॅट त्याचं बदललं तर त्यालासुद्धा आता प्रोटेक्शन मिळालं. नंतर असाइनमेंट ऑफ कॉपीराईट. टू असाइन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ असाइन?
कायदेशीररित्या दुसऱ्याला देणे, कायदेशीररित्या, दॅट इज असाइनमेंट. आता अ कॉपीराइट कॅन बी असाइन्ड ऑर ट्रान्सफर्ड विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन बट सच अन असाइनमेंट मस्ट बी इन रायटिंग. आता समजा मला दुसऱ्याला अधिकार द्यायचे, आता विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन म्हणजे काय, त्याचा मी मोबदला घेतलेला असेल किंवा नसेल. समजा माझा अगदी जवळचा नातेवाईक आहे, माझा स्वतःचाच मुलगा आहे, त्याला जर मला हे राईट असाइन करायचे असतील तर मी त्याच्याकडनं पैसेसुद्धा घेणार नाही. म्हणजे तिथं कन्सिडरेशन असलंच पाहिजे असं नाही, म्हणजे तुम्ही मोबदला घेतलेला असलाच पाहिजे असं नाही, पण तुम्ही रायटिंगमध्ये तुमचा हा कॉपीराइट दुसऱ्याला असाइन करू शकता. आता जनरली आपण दुसऱ्याला असाइन करतो तेव्हा ते पैसेच घेतले जातात, पण समजा मला वाटलं की नाही याच्याकडनं पैसे यायचे तरी ते व्हॅलिड ठरलं जातं. नंतर टर्म ऑफ कॉपीराइट. आता ही टर्म किती आहे पहा. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग फीचर ऑफ द कॉपीराइट. कॉपीराइट इज अ डिस्टिंक्ट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट अँड डज नॉट रिक्वायर एनी फॉर्मल प्रोसिजर. आता हा डिस्टिंक्ट म्हणजे इतर जे आपले IPR आहेत, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी जे आहेत, त्याच्यापेक्षा कॉपीराइट हा समहाऊ डिस्टिंक्ट आहे, म्हणजे वेगळा आहे आणि त्याला एक फॉर्मॅलिटीची काही म्हणजे अशी फॉर्मल प्रोसिजर ह्या कायद्यात दिलेली नाही, या फॉर्मॅलिटी हे केल्या पाहिजे अशी एक फॉर्मल प्रोसिजर नाही आहे. बट इट अफोर्ड्स प्रोटेक्शन ड्युरिंग द लाईफटाईम ऑफ ऑथर. म्हणजे जो ऑथर आहे, क्रिएटर आहे, त्याच्या लाईफटाईममध्ये म्हणजे त्याच्या आयुष्याच्या जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला कॉपीराइट आहेच, म्हणजे प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत दुसऱ्याला ट्रान्सफर करत नाही, असाइन करत नाही, तोपर्यंत हा कॉपीराइट ॲक्ट हा ऑथरकडेच राहतो. आणि ऑथर प्लस 60 इयर्स आणि त्याच्या लाईफटाईम नंतर सुद्धा पुढं 60 वर्ष तो राहतो. म्हणून कॉपीराइटला काय म्हटलं आहे, इतर जे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आहेत म्हणजे ॲज रिगार्ड्स ट्रेडमार्क, ॲज रिगार्ड्स पेटंट, तर ॲज रिगार्ड्स जिओग्राफिकल इंडिकेशन, तर ह्यापेक्षा हे जे राईट आहे हा एकदम डिस्टिंक्ट राईट आहे. आणि तो जो क्रिएटरला आहे तो त्याच्या लाईफटाईमपर्यंत मिळतो प्रोटेक्शन आणि त्याच्या लाईफनंतर सुद्धा त्याच्या वारसांना पुढे 60 इयर्स हा त्याचा लाभ मिळतो. तो इन केस ऑफ कॉपीराइट ऑफ कॉर्पोरेट बॉडीज द टर्म ऑफ कॉपीराइट इज 60 इयर्स. कॉर्पोरेट बॉडी असेल तर 60 इयर्स. इन केस ऑफ ब्रॉडकास्टिंग ऑथॉरिटी म्हणजे जे आपण आकाशवाणीला, TV ला ब्रॉडकास्टिंगला आपली भाषणं किंवा काय जे कलाकृती देतो तर त्याला अगेन्स्ट ऑथॉरिटी ऑर ऑर्गनायझेशन द ब्रॉडकास्टिंग रिप्रोडक्शन इज फॉर अ पिरियड ऑफ 25 इयर्स. म्हणजे 25 वर्ष प्रोटेक्शन आहे मला ब्रॉडकास्टिंगपासून, त्यांना परमिशन घ्यावी लागते. म्हणून बरेचदा आकाशवाणी किंवा हे TV जे असतात ते ॲग्रीमेंट करतानाच लिहून घेतात की आम्ही सगळे हक्क तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे किती वेळाही ब्रॉडकास्टिंग करा, त्यांना मानधन द्यावं लागत नाही, असं कॉन्ट्रॅक्ट करून घेतात बरेचदा. नंतर इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराइट. आता व्हॉट इज मीन बाय इन्फ्रिंजमेंट. इन्फ्रिंजमेंट म्हणजे भंग, म्हणजे ह्या कायद्याचा भंग म्हणजे काय, अनऑथॉराइज कॉपी करणे, अनऑथॉराइज यूज करणे. म्हणजे दुसऱ्या माणसांनी, दुसऱ्या पर्सननी अनऑथॉराइज म्हणजे विदाउट कन्सेंट ऑफ द ऑथर ऑर क्रिएटर जर त्याचा अनऑथॉराइज कॉपी केली किंवा यूज केला तर इट इज अ इन्फ्रिंजमेंट. द राईट ऑफ रिप्रोडक्शन ऑफ द कॉपीराइट इज द एक्सक्लुझिव्ह राईट ऑफ ओनर. आता हा राईट कोणाचा आहे, एक्सक्लुझिव्ह राईट कोणाचा आहे, ओनरचा आहे. इफ एनी वन एल्स रिप्रोड्युसेस म्हणजे त्या व्यतिरिक्त म्हणजे ओनर व्यतिरिक्त, इफ एनीवन एल्स रिप्रोड्यूस द वर्क विदाउट अ लायसेन्स ऑर कन्सेंट. सगळ्यात महत्त्वाचं विथ लायसेन्स, विथ कन्सेंट, विथ परमिशन. जर ऑथरचे असेल तर तुम्ही वापरू शकता, पण विदाउट परमिशन, विदाउट कन्सेंट, विदाउट ऑथॉरिटी जर तुम्ही रिप्रोड्यूस केलं, कॉपी केली कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तर इट विल अमाउंट टू द इन्फ्रिंजमेंट ऑफ द कॉपीराइट ॲक्ट. इट अमाउंट्स टू ऑफेन्स ऑफ इन्फ्रिंजमेंट. ऑफेन्स आहे हा, क्रिमिनल ऑफेन्स आहे. सिव्हिल, क्रिमिनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेमेडीज आहेत. आता इथं 3 रेमेडीज आहेत. जर तुम्ही क्रिएटर आहात आणि तुमचा हा कॉपीराइट इन्फ्रिंज केला दुसऱ्या पर्सननी तर तुम्ही लिगल ॲक्शन काय काय घेऊ शकता, तर तुम्ही क्रिमिनल ॲक्शन पण घेऊ शकता. म्हणजे फौजदारी गुन्हा आहे, म्हणजे त्यात त्याला तुरुंगवास होऊ शकतो, दंड बसू शकतो.
किंवा तुम्हाला असं वाटलं की मला कॉम्पेन्सेशन पाहिजे, यांनी अनऑथोराइज यूज केला आणि पैसे मिळवले, तर माझं जे नुकसान झालं त्याचं मला कॉम्पेन्सेशन हवं आहे, तर कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ मनी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिव्हिल सूट करू शकता, किंवा त्याला शिक्षा व्हावी असं वाटलं तर क्रिमिनल केस करू शकता, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेमेडीजसुद्धा आहे, म्हणजे व्यवस्थापनातच तुम्ही डोमेस्टिक इन्क्वायरी वगैरे घेऊन त्याच्यावर एक कारवाई करू शकता. तर त्यामुळं ह्या तिन्ही रेमेडीज अवेलेबल आहेत. कॉपीराईटचं जर इन्फ्रिंजमेंट केलं अदर पर्सनी, मात्र विथ कन्सेंट विथ परमिशन जर केलं असेल तर इट विल नॉट अमाउंट टू द इन्फ्रिंजमेंट. सो द लॉ रिलेटिंग टू कॉपीराइट्स has moved with times and the government has been introducing certain amendments. आता प्रत्येक कायद्याचं आपण बघितलं टाईमच्या रिक्वायरप्रमाणे चेंजेस होत जातात कायद्यामध्ये. त्याप्रमाणे काळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे गव्हर्नमेंटने खूप मेजर स्टेप्स घेतलेली आहेत की ह्याच्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट केलेले आहेत. प्रत्येक कायद्यातच अमेंडमेंट करता येते. आता ह्या अमेंडमेंट्स कुठल्या आहेत आपण बघू. तर कॉपीराईट अमेंडमेंट ॲक्ट 2012 म्हणजे 2012ला ह्या अमेंडमेंट केलेत. ह्या व्हेरी रिसेंट अमेंडमेंट्स आहेत. आता ह्या अमेंडमेंट्सनी काय काय कायद्यात चेंज झालं आपण बघू. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज मेड सर्टन अमेंडमेंट्स इन द कॉपीराईट इन जून 2012. आता बघा फीचर्स ऑफ अमेंडेड ॲक्ट. आधी आपण फीचर्स बघितले या ॲक्टचे पहिले. आता अमेंडमेंट करून काय काय नवं ह्यामध्ये अमेंडमेंट झाल्या, काय काय फीचर्स झाले नवे. तर द नो चार्ज फॉर डिसेबल पर्सन, एक व्हेरी म्हणजे गव्हर्नमेंटने ही खूप चांगली स्टेप घेतलेली आहे. जे डिसेबल पर्सन्स असतात म्हणजे अपंग असतील कुठल्याही कारणे, डिसेबल नॉट एबल, डिसेबल म्हणजे कुठल्याही कारणाने जर त्यांच्यामध्ये काहीतरी डिसेबिलिटी असेल तर द ॲक्ट अलाउज एनी पर्सन विथ डिसेबिलिटीज टू फॅसिलिटेट ॲक्सेस टू कॉपीराईट वर्क्स. मात्र ह्या लोकांना म्हणजे त्यांनी विदाऊट परमिशन विदाऊट कन्सेंट कॉपीराईट होल्डर जो आहे तर त्यांना ॲक्सेस आहे, म्हणजे ते वापर करू शकतात, कॉपी करू शकतात, रिप्रोड्यूस करू शकतात. तर ही फॅसिलिटी त्यांना का दिलेली आहे तर डिसेबिलिटीमुळे त्यांना काहीतरी एनकरेजमेंट देणं गरजेचं आहे. तर विदाऊट एनी कॉम्पेन्सेशन टू द कॉपीराईट होल्डर, म्हणजे त्यांना कुठलंही नुकसान भरपाई न देता हे जे डिसेबल पर्सन्स आहेत दे कॅन यूज दॅट वर्क अँड विदाऊट गिविंग कॉम्पेन्सेशन, म्हणजे ते रिप्रोड्यूस करू शकतील, दुसऱ्या फॉर्ममध्ये करू शकतील, ट्रान्सलेट करू शकतील, एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम यूज करू शकतील. तर ही सगळ्यात एक व्हेरी इम्पॉर्टंट अमेंडमेंट, कारण ह्या डिसेबल पर्सनना टू एनकरेज करण्यासाठी टू गिविंग हेल्प म्हणून ही फॅसिलिटी झाली. म्हणून त्यांनी हे जर कुठलंही रिप्रोड्यूस केलं, कॉपी केली तर इट विल नॉट अमाउंट टू द इन्फ्रिंजमेंट ऑफ द कॉपीराईट ॲक्ट. म्हणजे त्यांनी भंग केला असं होणार नाही, त्यांना शिक्षा होणार नाही, त्यांच्याविरुद्ध केस करता येणार नाही, तर उलट ते कॉम्पेन्सेशन मागू शकणार नाही. तर त्यांना ही फॅसिलिटी दिलेली आहे विदाऊट द परमिशन अँड विदाऊट गिविंग कॉम्पेन्सेशन टू द क्रिएटर दे कॅन यूज रिप्रोड्यूस एनी वर्क विच इज अदरवाईज प्रोटेक्टेड बाय कॉपीराईट ॲक्ट. तर ही अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे कॉपीराईटच्या बाबतीत आणि ती डिसेबल पर्सनना फॅसिलिटी देण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने केलेली आहे. नंतर वायडर स्कोप. The new law covers all copyright works except software covering sound recording. आता हे बघा नवे कुठले प्रोटेक्शन खाली आता कुठले आले, साऊंड रेकॉर्डिंग अँड व्हिडिओ, त्यांना सुद्धा कॉपीराईटचा आता हे आलेला आहे, म्हणजे प्रोटेक्शन मिळालं. व्हिडिओज नाही, साऊंड रेकॉर्डिंगला आहे. तर ह्या सगळ्या अमेंडमेंटनी ह्या नव्या अमेंडमेंट झालेल्या आहेत आणि नव्या कृती ह्यामध्ये प्रोटेक्ट केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर रेलिंक्विश कॉपीराईट. रेलिंक्विशमेंट टू गिव्ह अप. एखादी गोष्ट मी रेलिंक्विश केली म्हणजे आय हॅव गिव्हन अप, सोडून दिली. द राईट ऑफ ऑथर्स टू रेलिंक्विश कॉपीराईट हॅज बीन अमेंडेड अँड नाऊ अ पब्लिक नोटीस टू रेलिंक्विश कॉपीराईट विल बी सफिशियंट. आता जर एखाद्या क्रिएटरला जर त्या कलाकृतीतला आपला जो कॉपीराईट आहे तो सोडून द्यायचा असेल तर पूर्वी त्याला एक फॉर्मल प्रोसिजर अडॉप्ट करायला लागायची.
पण आता ह्या अमेंडमेंटनी काय केलं, फक्त तुम्ही पब्लिक नोटीस इश्यू करा. म्हणजे आपण म्हणतो पेपरमध्ये देतो किंवा गॅझेटमध्ये प्रसिद्ध करायला देऊ शकतो किंवा पेपरमध्ये, पेपर आउट दिस इज अ पब्लिकेशन. प्रायव्हेट पर्सनचं पब्लिकेशन हे नेहमी कशात असतं, तर आपण पेपर आउट करतो. म्हणजे एखादी गोष्ट पेपर आउट केली म्हणजे आपण पब्लिकला इट मस्ट बी ट्रीटेड ॲज द नोन टू द पब्लिक. आणि जर गव्हर्नमेंटचं एखादं पब्लिकेशन असेल तर ते जर्नल ह्याच्यामध्ये राजपत्रामध्ये म्हणजे ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश केलं जातं. तर इंडिव्हिज्युअल काय करू शकेल, तर मी हा कॉपीराईटचा माझा अधिकार सोडून दिलेला आहे असं त्यांनी नुसती पब्लिक नोटीस दिली तरी इट विल द सफाईस. त्यामुळं देर इज नो एनी अदर फॉर्मल प्रोसिजर फॉर रिलिंक्विशमेंट ऑफ द कॉपीराईट. ही नवी अमेंडमेंट आहे. ह्या सगळ्या 2012च्या अमेंडमेंट्स मी तुम्हाला सांगते. नंतर पब्लिक लायब्ररीज. पब्लिक लायब्ररीज म्हणजे कुठल्या, ज्या कमर्शियल पर्पजनी लायब्ररी केलेल्या नाही आहेत, म्हणजे त्याचं मोटिव्ह गेनिंग द प्रॉफिट हे नाही आहे, तर पब्लिक टू सर्व द पब्लिक हे जर उद्दिष्ट असेल तर त्यांना हे सगळे मटेरियल ते वापरू शकतात. द ॲक्ट अलाउज नॉन कमर्शियल पब्लिक लायब्ररी, म्हणून त्याला काय म्हणते, नॉन कमर्शियल, टू स्टोअर अँड इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ द वर्क इफ इट इज ऑलरेडी हॅज फिजिकल कॉपी ऑफ द वर्क. म्हणजे काय, समजा एखाद्या नाटकाचं पुस्तक आमच्या लायब्ररीत आहे, आमची नॉन कमर्शियल लायब्ररी आहे, ऑलरेडी फिजिकल फॉर्ममध्ये जे आमच्याकडे ग्रंथ आहेत ते आम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये स्टोअर करून घेऊ शकतो. ही अमेंडमेंट झाली. पण हे काय, जेव्हा तुमच्याकडे फिजिकल फॉर्ममध्ये जे आहेत, म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये म्हणजे आहेत पुस्तकाच्या स्वरूपात ऑलरेडी तुमच्या लायब्ररीमध्ये ते आहेत, तर आता आपण म्हणतो आपण स्टोरेज करून ठेवतो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, तर ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये विदाउट कन्सेंट ऑफ द ऑथर करू शकता. तर ही एक अमेंडमेंट आहे. नंतर ऑथर्स कॉपीराइट ओनर्स. द ॲक्ट डेसिग्नेट द ऑथर्स ॲज द कॉपीराइट ओनर्स. सच राईट कॅनॉट बी असाइन्ड टू प्रोड्युसर्स कॉन्ट्ररी टू करंट प्रॅक्टिस. म्हणजे सध्या असे ते अनऑफिशियल वापरले जातात, पण इट इज कॉन्ट्ररी टू द करंट प्रॅक्टिस. नाव केअर अगेन्स्ट पायरसी. सगळ्यात पायरसी तर तुम्हाला माहीत आहे, नक्कल करणे, पायरेटेड कॉपीज ज्या असतात. तर द ॲक्ट बॅन्स. बॅन म्हणजे काय, बहिष्कार करणे, म्हणजे परवानगी नाही, बॅन आला त्याच्यावर, म्हणजे बंदी आली थोडक्यात. पर्सन्स फ्रॉम ब्रिंगिंग आउट कव्हर वर्शन्स ऑफ एनी लिटररी. आता लक्षात घ्या किती इंटरेस्टिंग आहे बघा. कव्हर वर्शन ऑफ लिटररी, ड्रॅमॅटिक और म्युझिकल वर्क विदिन 5 years ऑफ देअर ओरिजिनल रेकॉर्डिंग. म्हणजे जे कव्हर असतं ना त्याचं, तर ते पब्लिश झाल्यापासून 5 वर्ष तुम्ही ते कव्हरसुद्धा वापरू शकणार नाही, कारण बरेच लोक मिसगाईड होतील ना, कव्हर बघून घेणारे लोक आहेत बरेच, तर ते कव्हरसुद्धा तुम्हाला वापरता येणार नाही. द ॲक्ट ॲडिक्वेटली टेक्स केअर ऑफ पायरसी. म्हणजे हे पायरसी अगेन्स्ट हे प्रोटेक्शन आहे. नंतर स्टुडंट्स एक्झम्प्टेड, सगळ्यात महत्त्वाचं. द ॲक्ट एक्झम्प्ट स्टुडंट्स फ्रॉम द कॉपीराइट लॉज फॉर युजिंग सच मटेरियल फॉर रिसर्च ॲज वेल ॲज क्लासरूम स्टडी पर्पज. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी किंवा रिसर्चसाठी जर हे लिटरेचरचा वापर करायचा असेल तर इथं तुम्हाला कन्सेंटची गरज नाही, तुम्ही वापरू शकता. कारण इथं आम्ही एनकरेज करतोय, रिसर्चला एनकरेज करतोय, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एनकरेज करतोय. तर इथं जर तुम्ही वापरलं, पण मात्र मेन उद्दिष्ट काय पाहिजे, तुमचं यूज कशासाठी पाहिजे, आयदर फॉर द रिसर्च ऑर फॉर द क्लासरूम पर्पज, तर तुम्ही विदाउट कन्सेंट वापरू शकता. इट विल नॉट अमाउंट टू द इन्फ्रिजमेंट ऑफ कॉपीराइट ॲक्ट. देन फाईन अँड पायरसी. द ॲक्ट इम्पोजेस फाईन फॉर पायरसी. पायरसी म्हणजे डुप्लिकेट बनवतात ना सगळं, तर त्याला फाईन बसवलं या ॲक्टनी. ऑफ द कॉपीराइट वर्क इट ऑल्सो प्रिस्क्राईब अ जेल टर्म ऑफ 2 years इम्प्रिझनमेंट. बघा जर तुम्ही पायरसी केलं, म्हणून बरेचदा आपण बघितलं ना, छापा टाकतात बघायचा व्हिडिओ, आणि याच्या पायरसी केलेले असतात, पायरेटेड कॉपी पकडतात आणि त्यांना मोठा दंड आहे आणि इम्प्रिझनमेंट पण आहे 2 वर्षापर्यंत पायरसी केले तर. तर आता आपण काय बघितलं, कॉपीराइट ॲक्ट बघितला, आणि सगळ्यात त्याच्या 2015च्या ज्या अमेंडमेंट्स आहेत त्या व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्या अनेक गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या गेलेल्या आहेत, आणि खूप प्रोटेक्शन डिसेबल पर्सनना, रिसर्च स्टुडंट्सना,
किंवा अदरवाईज स्टुडंट्सना खूप फॅसिलिटी दिलेल्या आहेत आणि पायरसी अगेन्स्ट तुम्हाला खूप प्रोटेक्शन क्रिएटरला दिलेलं आहे. तर आता ह्यानंतर ह्याच मॉड्यूलमध्ये नंतर आपल्याला कॉपीराईट परत डिटेलमध्ये बघायचं आहे, परंतु आता आपण बेसिक एवढं कॉपीराईट ॲक्टचं नॉलेज घेत आहे. देन व्हॉट इज द फोर्थ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. तर द डिझाईन ॲक्ट 2000, डिझाईन ॲक्ट 2000 जो आहे तो हा व्हेरी इम्पॉर्टंट इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. आपण कुठले कुठले बघितले? ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराईट. आता हा चौथा जो आहे हा डिझाईन्स ॲक्ट 2000 आहे. आता ह्याला बघा, तर इंडस्ट्रियल डिझाईन्स आर एन एलिमेंट ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंडस्ट्रियल जी डिझाईन्स असतात त्यालाच दोज आर ट्रीटेड ॲज द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंडस्ट्रियल डिझाईन्स नीड प्रोटेक्शन अँड हेन्स दिस ॲक्ट हॅज बीन पास. ती जी इंडस्ट्रियल जी डिझाईन्स बनवतात त्याला पण प्रोटेक्शन पाहिजे आणि विथ दिस एम अँड ऑब्जेक्टिव्ह दिस ॲक्ट इज पास्ड. As a developing country, India has taken necessary steps to provide minimum standard of protection to the industrial design. The main purpose of Design Act, आता बघा कुठलं मेन ह्या ॲक्टचं उद्दिष्ट काय आहे, is to promote and protect the design of an industry. This is the very main objective of this act. The act will very much serve its purpose in the context of rapid changes in technology. म्हणजे आता टेक्नॉलॉजीमध्ये जे रॅपिड चेंजेस होत आहेत तर त्यामुळे हे प्रोटेक्शन होणं या इंडस्ट्रियल डिझाईनना अत्यंत आवश्यक आहे. सो ॲग्रीमेंट द मिनिमम स्टँडर्ड्स फॉर प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल डिझाईन हॅव बीन लेट डाऊन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्झॅक्ट डिझाईन. आता हे प्रोटेक्शन कशाला आहे? इंडस्ट्रियल डिझाईनला हे प्रोटेक्शन आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिझाईन अंडर दिस ॲक्ट? अ डिझाईन इज एन आयडिया ऑर कन्सेप्शन. म्हणजे आपण एखादं डिझाईन तयार करतो म्हणजे काय करतो, एक आपल्या कल्पनेतनं ते डिझाईन साकार होतं. कन्सेप्शन ॲज टू फीचर्स ऑफ शेप. कशाच्यासाठी? आकार, कॉन्फिगरेशन म्हणजे जोडणी आपण ज्याला म्हणतो, वेगळी रचना करतो. पॅटर्न ऑफ ऑर्नामेंट अप्लाइड टू एन आर्टिकल. म्हणजे थोडक्यात काय, एखादी गोष्ट अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी जे जे आपण रचना करतो, जे शेपमध्ये बदल करतो, कलरमध्ये बदल करतो किंवा एखादी रचना बदल करतो, तर हे जे आहे रचना आणि ती आयदर 2 डायमेन्शनलमध्ये असेल किंवा 3 डायमेन्शनलमध्ये असेल, तर बाय एनी इंडस्ट्रियल प्रोसेस. आणि हे आम्ही कशाने करतोय? इंडस्ट्रियल प्रोसेस अप्लाय करतोय हे होण्यासाठी. सो दिस इज अ डिझाईन. अ डिझाईन मीन्स ओनली द फीचर्स ऑफ शेप. म्हणजे आकार बदलणं, रचना बदलणं, पॅटर्न बदलणं, और कॉम्पोजिशन ऑफ लाईन्स और कलर्स, रंगसंगती बदलणं. अप्लाइड टू एन आर्टिकल. आता याचं उद्दिष्ट काय, आपण ह्या गोष्टी का करतो? त्याचा अट्रॅक्टिव्हनेस वाढण्यासाठी. कारण आत्ताचा सध्या जमाना कसा आहे, अट्रॅक्टिव्ह पाहिजे प्रत्येक गोष्ट. ते करण्यासाठी ज्या आपण गोष्टी करतो, वेदर इन 2 डायमेन्शनल और 3 डायमेन्शनल और इन बोथ फॉर्म, बाय इंडस्ट्रियल प्रोसेस और मीन्स. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही कुठली प्रोसेस वापरतो? इंडस्ट्रियल प्रोसेस. दॅट इज इंडस्ट्रियल डिझाईन. Now, however, it does not include any mode of principle of construction or the substance in mechanical device. It also does not include any trademark or any artistic work. तर ही जी आम्ही प्रोसेस करतो इंडस्ट्रियल डिझाईन करून जर अट्रॅक्टिव्ह करण्याचं हे करतो, दॅट इज इंडस्ट्रियल डिझाईन. नाउ द एसेन्शियल्स ऑफ इंडस्ट्रियल डिझाईन. आता इंडस्ट्रियल डिझाईनचे एसेन्शियल फीचर्स काय आहेत? द रजिस्ट्रेशन ऑफ डिझाईन इज इन द इंटरेस्ट ऑफ द प्रोप्रायटर. म्हणजे का परत रजिस्ट्रेशन करावं या इंडस्ट्रियल प्रोसेसचं? तर फॉर द प्रोटेक्शन ऑफ प्रोप्रायटर. इफ द प्रोप्रायटर वॉन्ट्स टू रजिस्टर द डिझाईन इट शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग एसेन्शियल. आता जर ह्या प्रोप्रायटरला त्यांनी हे केलेल्या इंडस्ट्रियल डिझाईनचं जर रजिस्ट्रेशन हवं असेल तर त्याला खालील गोष्टी फुलफिल करायला लागतात. इट शुड बी न्यू अँड ओरिजिनल. सगळ्यात म्हणजे असं एस्टॅब्लिश्ड एखादं डिझाईन आहे नाही. इट मस्ट बी नॉवल, म्हणजे पूर्ण नवं पाहिजे, नेव्हर बिफोर. नंतर इट शुड बी आयडेंटिफायबल और डिस्टिंग्विशेबल फ्रॉम नोन डिझाईन्स. जे आत्ता जी प्रचलित डिझाईन आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं असलं पाहिजे पूर्णतः. इट शुड नॉट बी डिस्क्लोज टू द पब्लिक बिफोर द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. आणि जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनचं ॲप्लिकेशन देण्यापूर्वी अजून पब्लिकला हे माहीत नाही आहे डिझाईन, पूर्ण अननोन असलं पाहिजे. नंतर डिझाईन शुड नॉट
कंटेन कॉम्प्रोमाइजिंग और ऑब्सिन मॅटर. आता त्यामध्ये काहीतरी अश्लीलपणा असता कामा नये. जे तुम्ही डिझाईन बनवताय त्यामध्ये अश्लीलता काही नाही पाहिजे. नंतर इट शुड नॉट इन्क्लूड मेकॅनिकल सबस्टन्स, म्हणजे मेकॅनिकल प्रोसेस यामध्ये येत नाही. इट शुड बी पॉसिबल टू अप्लाय इट टू एन आर्टिकल अँड ऑल्सो लुक गुड. म्हणजे मेन आम्ही ही प्रोसेस इंडस्ट्रियल डिझाईन कशासाठी काढलं आहे, तर जे आर्टिकल्स आहेत ती जास्त अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी बनवलेली ही प्रोसेस आहे. इट शुड नॉट बी अगेन्स्ट पब्लिक पॉलिसी ऑर मोरॅलिटी. म्हणजे तुम्ही केलेल्या या डिझाईनमुळं एकतर पब्लिकचं नुकसान होता कामा नये किंवा पब्लिकचं हित प्रोटेक्ट केलं पाहिजे, आणि अगेन्स्ट मोरॅलिटी म्हणजे नैतिकतेच्या विरुद्ध काहीतरी असलेली चित्र काढली आहेत एखाद्या फ्लॉवर पॉटवर अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी, तर असं असेल तर ते रजिस्टर्ड होत नाही. तर तुम्हाला जर तुमच्या इंडस्ट्रियल डिझाईनचं रजिस्ट्रेशन प्रॉपर हवं असेल तर ह्या गोष्टी यू हॅव टू फुलफिल. नंतर बेनिफिट्स ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ डिझाईन. म्हणजे आता काय काय बेनिफिट्स आहेत ह्या डिझाईनचे, तर इट प्रोटेक्ट्स न्यू अँड ओरिजिनल डिझाईन क्रिएटेड. आता हे तुम्ही ऑल टुगेदर तुमच्या कल्पनेतनं सुचलेलं हे डिझाईन आहे, तर ह्या ॲक्टमुळे ते आता प्रोटेक्शन झालं, दुसरे कोणी वापरू शकणार नाही. नंतर इट कन्फर्स अपॉन द प्रोप्रायटर्स कॉपीराइट इन दॅट डिझाईन. आता त्या डिझाईनचा कॉपीराइट मिळाला ह्या ॲक्टमुळे, प्रोप्रायटरला काय मिळालं, आता कॉपीराइट मिळाला त्याला. नंतर द प्रमोटर इज एंटायटल्ड टू अप्लाय हिज डिझाईन टू एनी आर्टिकल इन एनी क्लास इन विच डिझाईन इज रजिस्टर्ड. म्हणजे तो कुठल्याही मग ह्याच्या वस्तूसाठी क्लाससाठी तो वापरू शकतो. अँड अट्रॅक्टिव्ह डिझाईन बिकम्स मोर मार्केटेबल. आता याचा फायदा काय होतो सांगा, वस्तूचं जितकं बाह्य स्वरूपात आपण अट्रॅक्टिव्ह करू तितकी त्याची मार्केटेबिलिटी वाढते. म्हणजे आता तर जमाना असंच आहे, आपण बाहेरच बघतो त्याचे गुणधर्म काय, ड्युरेबिलिटी काय आहे, याचा हार्म काय, अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, तर त्याच्यामुळं त्याची मार्केटेबिलिटी वाढते नॅचरली. नंतर द प्रोप्रायटर इज नॉट डिप्राइव्ड ऑफ द बेनिफिट्स ऑफ हिज डिझाईन. म्हणजे त्याचे जे बेनिफिट्स मिळणार आहेत ते कोणी काढून पण देऊ शकत नाही. ह्या ॲक्टमुळे ते प्रोटेक्टेड झाले. डिप्राइव्ह म्हणजे काढून घेणे. अदर्स कॅनॉट अप्लाय रजिस्टर्ड डिझाईन टू देअर आर्टिकल्स ऑर गुड. आता आम्हाला प्रोटेक्शन मिळालं प्रोप्रायटरला या डिझाईनला, त्यामुळे दुसरे कोणीही वापरू शकत नाहीत. द प्रोप्रायटर कॅन स्यू फॉर इन्फ्रिंजमेंट. स्यू म्हणजे दावा करणे. जर कोणी माझं डिझाईन चोरलं, कॉपी केली, वापरलं तर मी त्याच्याविरुद्ध दिवाणी दावा करू शकतो. स्यू म्हणजे दावा करणे, दावा म्हणजे दिवाणी दावा. इफ एनी अदर पर्सन अप्लाइज द डिझाईन ही कॅन लायसेन्स ऑर सेल हिज डिझाईन फॉर कन्सिडरेशन ऑर रॉयल्टी. मात्र मानधन घेऊन किंवा फी घेऊन तो दुसऱ्याला हे वापरायला देऊ शकतो, म्हणूनच ही प्रॉपर्टी आहे थोडक्यात. तर ह्या ॲक्टमुळं माझे सगळं डिझाईन माझे प्रोटेक्टेड राहिले, माझा इंटरेस्ट पूर्ण सेफगार्ड झाला ह्या कायद्यामुळं. नंतर प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ डिझाईन. आता परत हे कंपल्सरी नाही आहे, पण त्याचे अनेक ॲडव्हान्टेज असल्यामुळं आता व्हॉट इज द प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. ॲप्लिकेशन. एनी पर्सन ऑर हिज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. लिगल रिप्रेझेंटेटिव्ह का सांगा, जर रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी त्या व्यक्तीची डेथ झाली, डिझाईन तयार आहे पण अजून रजिस्ट्रेशन झाले पण त्याची डेथ झाली, तर त्याचे जे कायदेशीर वारस आहेत ते पण ॲप्लिकेशन करू शकतात. और असाइनी किंवा दुसऱ्यांना आम्ही दिलं असेल तर तो पण रजिस्ट्रेशनसाठी करू शकतो. कॅन अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अ डिझाईन. नो द टर्म पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल, फर्म ॲज वेल एज बॉडी कॉर्पोरेट. एखाद्या बॉडी कॉर्पोरेटनी सुद्धा हे डिझाईन बनवलं असेल, एखाद्या फर्मने बनवलं असेल, एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने बनवलं असेल. तर बिफोर फायलिंग अन ॲप्लिकेशन द ॲप्लिकंट शुड व्हेरीफाय वेदर अ रजिस्ट्रेशन ऑलरेडी एक्झिस्ट फॉर दिस डिझाईन. मात्र हा रजिस्ट्रेशनचं ॲप्लिकेशन देताना आपण खात्री करून घ्यायला पाहिजे की ऑलरेडी हे डिझाईन रजिस्टर्ड नाही आहे ना. नंतर डॉक्युमेंट टू बी फाईल्ड. आता ह्याच्याबरोबर 4 कॉपीजमध्ये हे डॉक्युमेंट सगळे जोडावे लागतात. त्याला काय म्हटलं बघा, क्वाड्राडुप्लिकेट म्हणजे 4 कॉपीज, क्वाड्रुप्लिकेट असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. तर ए स्टेटमेंट ऑफ न्यूनेस अँड ओरिजिनॅलिटी ड्युली साईड, म्हणजे हे पूर्ण नाव आहे. नंतर पॉवर ऑफ अटर्नी जर दुसऱ्यांच्या मार्फत केलं असेल तर हे सगळे डॉक्युमेंट 4 कॉपीजमध्ये जोडावे लागतात. नंतर ॲक्सेप्टन्स अँड नोटिफिकेशन. An application with prescribed fee received at the design office is numbered and taken up for examination.
नंतर इश्यू ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. आता हे सगळं झालं की तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळतं जर काही क्वेरी नसेल तर. इफ नो ऑब्जेक्शन्स आर रिसिव्ड, म्हणजे कुणाकडनंही हे डिझाईन पब्लिश केलं जातं आणि जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं नाही तर मग त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं जातं. सो ग्रँट अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन टू द प्रोप्रायटर ऑफ द डिझाईन. द डिझाईन ऑफिस एंटर्स ऑल द पर्टिक्युलर्स इन रजिस्टर ऑफ डिझाईन. आपण बघितलं प्रत्येक जे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये नोंद केली जाते या डिझाईनची. नंतर व्हॅलिडिटी पिरियड ऑफ रजिस्ट्रेशन. वेन अ डिझाईन इज रजिस्टर्ड, the proprietor of the design shall have copyright in the design during 10 years. आता त्याला प्रोटेक्शन किती मिळतं? 10 years फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे त्याला सर्टिफिकेट मिळाल्यापासून 10 वर्ष तो एक्सक्लुझिव्ह ओनर राहतो त्या डिझाईनचा. इफ द ॲप्लिकेशन इज मेड फॉर द रिन्युअल बिफोर द एक्सपायरेशन ऑफ 10 years, समजा 10 वर्षापर्यंत मला प्रोटेक्शन आहे, 10 वर्ष संपायच्या आधीच मला परत ते डिझाईनचं प्रोटेक्शन हवं असेल तर रिन्युअलसाठी मी जर अर्ज दिला तर कंट्रोलर शॅल ऑन पेमेंट ऑफ फीज एक्सटेंड द पिरियड ऑफ कॉपीराइट फॉर सेकंड टर्म ऑफ 5 years. म्हणजे पहिले 10 वर्ष तर मला प्रोटेक्शन आहेच, पण समजा मला असं वाटलं अजून हे रिन्यू करावं, अजून मला प्रोटेक्शन पाहिजे या डिझाईनचं, तर 10 वर्ष संपायच्या आधीच ॲप्लिकेशन द्यायचा, प्रिस्क्राईब फी भरायची. तर कंट्रोलरला अधिकार काय तर अजून 5 वर्ष ते एक्सटेंड करू शकतात, त्याच्या पुढं नाही मात्र. नंतर पेनल्टी फॉर पायरसी. इफ एनी पर्सन अदर दॅन द रजिस्टर्ड ओनर ऑफ द डिझाईन अप्लायज और मेक इमिटेशन ऑफ द डिझाईन इट इज टर्म एज पायरसी. म्हणजे विदाउट अथॉरिटी जर दुसऱ्यांनी वापरला तर सच पर्सन विल बी लायबल टू एव्हरी ऑफेन्स टू पे अ सम ऑफ ₹25,000 टू द रजिस्टर्ड प्रोप्रायटर. जर दुसऱ्यांनी अनऑथॉराइज माझं डिझाईन चोरलं आणि वापर केला तर त्याला मूळ क्रिएटरला ₹25,000 कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. तर ही आपण असे हे काय बघितले तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बघितले आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट बघितले. तर ट्रेडमार्क, पेटंट. ट्रेडमार्क कशाला असतं तर ट्रेडमार्क हे ट्रेडरला किंवा मॅन्युफॅक्चररला मिळतो. नंतर पेटंट कोणाला मिळतो फॉर द इन्व्हेन्शन्स. नंतर कॉपीराईट कुणाला आहे तर लिटररी, आर्टिस्टिक्स या सगळ्या वर्कला कॉपीराईट आहे. आणि इंडस्ट्रियल डिझाईन हो जर ज्यांनी डिझाईन आपण केले की ते प्रोसेस कशासाठी केली ते एखाद्या आर्टिकलचं अट्रॅक्टिव्हनेस वाढण्यासाठी आणि बाय युजिंग द इंडस्ट्रियल प्रोसेस ते जे डिझाईन आहे ते प्रोटेक्टेड आहे. तर असे आपण 4 इम्पॉर्टंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बघितले. आता एक छोटा पॉईंट आहे यामध्ये ट्रेड सिक्रेट्स. ट्रेड सिक्रेट्स जो आहे त्याची काही प्रोसिजर नाही आपल्याला. ट्रेड सिक्रेट्स आर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणूनच ते ट्रीट केले जातात. ट्रेड सिक्रेट म्हणजे व्यापाऱ्यांचे जे सिक्रेट्स असतात. राईट्स ऑन कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आता हे सिक्रेट्स कसे असतात कॉन्फिडेन्शियल असतात, ते डिस्क्लोज करायचे नसतात. विच मे बी सोल्ड ऑर लायसन्स, मात्र ते पण आपण विकू शकतो म्हणून त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ते आपण विकू शकतो किंवा लायसन्सने दुसऱ्याला वापरायला देऊ शकतो. बी सब्जेक्ट टू रिजनेबल स्टेप्स टेकन बाय द राईटफुल ओनर ऑफ अ इन्फॉर्मेशन टू कीप इट सिक्रेट. आणि तोपर्यंत मला काय अधिकार आहे हे सिक्रेट ठेवण्याचा, गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे. ऑफ द इन्फॉर्मेशन टू कीप इट सिक्रेट इन्क्लुडिंग द यूज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी ॲग्रीमेंट्स फॉर बिझनेस पार्टनर्स अँड एम्प्लॉईज. म्हणजे त्यांच्याशी आता समजा माझं एक ट्रेड सिक्रेट आहे आणि माझ्याकडे कामाला काही एम्प्लॉईज आहेत, त्यांच्याशी पण मी करार करतो की हे कॉन्फिडेन्शियल ठेवायचे, हे कुठेही लिकेज तुमच्या मार्फत होता कामा नये. नंतर हिस्टॉरिकली पेटंट प्रोटेक्शन इज कन्सिडर मोर सेक्युअर दॅन ट्रेड सिक्रेट. म्हणजे पूर्वी जर आपण बघितलं ऐतिहासिकदृष्ट्या तर पेटंटला जास्त प्रोटेक्शन आहे असं ट्रेड सिक्रेटपेक्षा असं धरलं जायचं. बट patents protect IP rights regardless of what other individuals may develop in the future. While the law of trade secrets it provides that acquisition by improper means. म्हणजे ट्रेड सिक्रेट्स जे तुम्ही वापरताय ते इम्प्रॉपर ह्यांनी वापरले जातात. ऑफ ट्रेड सिक्रेट्स आर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ अ बिझनेस दॅट रिक्वायर्स प्रोटेक्शन. मग आमचे ट्रेड सिक्रेट हे आम्हाला कायद्याने प्रोटेक्शन पाहिजे आम्हाला त्याचं.
नाही तर मग ते सिक्रेटच राहणार नाही आणि कोणी पण आमचे फॉर्म्युले वापरून पैसे मिळवायला लागतील अनोत्तरे. तर त्याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी हा ॲक्ट आहे, ट्रेड सिक्रेट्स ॲक्ट. आणि त्यामुळं आमच्या ट्रेड सिक्रेट्सला कायदेशीर प्रोटेक्शन मिळतं. नंतर जनरली ट्रेड सिक्रेट्स इन्क्लूड द इन्फॉर्मेशन दॅट हॅज इकॉनॉमिक व्हॅल्यू. म्हणजे आता हे सिक्रेट्सचे जनरली कसे असतात, इकॉनॉमिक व्हॅल्यू. म्हणजे समजा एखादा तुमचा पदार्थाचा ट्रेड आहे, त्याचा पदार्थाचा फॉर्म्युला हे पण सिक्रेट आहे, पण ते का तर त्या पद्धतीने फॉर्म्युला झाला तरच आम्हाला जास्त कमर्शियली त्याची व्हॅल्यू वाढेल. म्हणून हे जनरली रिलेटेड टू कमर्शियल व्हॅल्यू असतात. द इन्फॉर्मेशन दॅट हॅज इकॉनॉमिक व्हॅल्यू अँड दॅट हॅज इकॉनॉमिक व्हॅल्यू अँड इज नॉट पब्लिकली नोन. म्हणजे लोकांना माहीत नसतात, म्हणून तर ती ट्रेड सिक्रेट म्हणून ट्रीट केली जातात. ट्रेड सिक्रेट्स कॅन बी मिसअप्रोप्रिएटेड, म्हणजे बेकायदेशीररित्या वापरली जाऊ शकतात. when they have been disclosed through improper means such as theft. म्हणजे चोरी केली जाते. समजा एखाद्या कारखान्याचं समजा ट्रेड सिक्रेट आहे, त्यातल्याच एखाद्या लेबररनी गुपचूप ते सिक्रेट दुसऱ्याला सांगून लिकेज केलं, तर हे मिसअप्रोप्रिएशन होतं ट्रेड सिक्रेटचं. ट्रेड सिक्रेट प्रोटेक्शन लास्ट फॉर ॲज लॉंग ॲज द सिक्रेट इज केप्ट कॉन्फिडेन्शियल. मग आता मला हे प्रोटेक्शन किती दिवस मिळेल ट्रेड सिक्रेटचं माझ्या, जोपर्यंत मी ही इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल स्वरूपात ठेवली, म्हणजे डिस्क्लोज केलेली नाही, तोपर्यंत आय एम प्रोटेक्टेड. जर तुम्ही डिस्क्लोज केलं तर मी त्याला प्रोटेक्शन द्यायचा प्रश्नच राहणार, ते सिक्रेटच राहणार नाही. त्यामुळे जोपर्यंत हे इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल स्वरूपात आहे ट्रेड सिक्रेटची, तोपर्यंत इट मस्ट बी प्रोटेक्टेड. अँड कॉन्फिडेन्शियल विदाउट एनी स्टॅट्युटरी लिमिटेशन पिरियड. म्हणजे इथं आता बाकीच्या IPRला आपण कसं बघितलं, 10 वर्ष प्रोटेक्शन आहे, 60 वर्ष प्रोटेक्शन आहे. याला स्टॅट्युटरी लिमिटेशन पिरियड नाही, म्हणजे कायद्याने याला लिमिटेशन पिरियड नाही. तर कुठपर्यंत तुम्हाला प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत ही ट्रेड सिक्रेट्स इन्फॉर्मेशन तुम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवली तोपर्यंत तुम्हाला प्रोटेक्शन आहे. तुम्ही जर डिस्क्लोज झाले की मग ते प्रोटेक्शन तुमचं गेलं. त्यामुळे इथं स्टॅट्युटरी म्हणजे कायद्याने लिमिटेशन पिरियड नाही आहे. हावेवर वन्स अ ट्रेड सिक्रेट इज मेड अवेलेबल टू द पब्लिक, एकदा पब्लिकला कळलं तुमचं, द सिक्रेट प्रोटेक्शन एंड्स. त्यामुळे ट्रेड सिक्रेट्स मग संपून जातं. तर विथ दिस आपण आता बघितलं की आपला हा जो मॉड्यूल 6 आहे त्याच्यामधलं जो पहिला पॉईंट आहे की इन जनरल आपण हे व्हॉट इज मीन बाय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, व्हॉट इज मीन बाय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, व्हॉट आर द फीचर्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, नंतर व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. तर ह्या सगळ्याचा आपण एक बेसिक अभ्यास केला आहे. म्हणजे मॉड्यूल 6 मधला हा पहिला पॉईंट आहे आणि त्यामध्येच ट्रेड सिक्रेट पण इन्क्लूड केलेलं आहे. आता ह्यानंतर आपण ट्रेडमार्क आणि कॉपीराईट हे अजून थोडे डिटेल नंतर शिकणार आहोत. पण विथ दिस बेसिक आयडिया आता तुम्हाला लक्षात आलं की व्हॉट इज मीन बाय कॉपीराईट, व्हॉट इज मीन बाय ट्रेडमार्क. तर हे सगळं बेसिक म्हणजे हे मॉड्यूल नंबर 6 मधला हा पहिला पॉईंट आहे. तर ह्यानंतर आपण